नमस्कार. गावी आलेलो आहे मी आणि अ, अकोला जिल्ह्यामध्ये आहे. आजचा व्हिडिओ आपण अकोला जिल्ह्यामधून करतोय. गाडीत बसून छान एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि एका मित्राला भेटायला चाललोय. त्याची थोडीशी तब्येत खराब आहे. तर आजकाल आपल्याला बऱ्याचशा लोकांना अँक्झायटीचा त्रास आपल्याला दिसतो. अँक्झायटी म्हणजे नैराश्य. आजकाल छोट्या-छोट्या मुलांनाही नैराश्याचा त्रास आपल्याला दिसतो. बऱ्याचशा अशा आजूबाजूला आपल्या घटना घडलेल्या आहेत, की ज्यामध्ये अ, छोट्या-छोट्या वयाच्या मुलांनी नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्याला नैराश्य हे का येतं? त्याच्यावर आपण नॅचरली आपण काय करू शकतो? तर आज आपण ते बघणार आहोत. नैराश्य आपल्याला का येतं? तर त्याचा फिजिओलॉजिकली आपण जर बघितलं, तर आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी किंवा आपल्याला कोणतंही अचिव्हमेंट करण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूतून 2 प्रकारचे हार्मोन्स सिक्रेशन होत असतात. एक असतो डोपामाइन हार्मोन्स आणि दुसरा असतो सेरोटोनिन हार्मोन्स. डोपामाइन हार्मोन्स आणि सेरोटोनिन हार्मोन्स हे जसे आपल्या विचारासोबत सिक्रेशन होतात, तसे आपल्या मसल्सला, आपल्या अ, प्रत्येक ऑर्गन्सला ते एक ऊर्जा देतात. आपल्या काम करण्यासाठी ते आपल्याला प्रेरित करत असतात आणि त्याच्यामुळे आपण रोजची दिनचर्या जी आहे ती खूप उत्साहात आपण घालवत असतो. पण आपल्याला हे हार्मोन्स जे आहेत ते सिक्रेशन जर अचानक थांबलं किंवा त्या हार्मोनची जर नियमितता जर गडबड जर झाली, तर आपल्याला अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा ज्याला आपण नैराश्य आलं असं आपण म्हणतो किंवा कोणत्याही कामात आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही. तर हे हार्मोन्स का गडबड होतात? तर त्याचे 3 मुख्य कारण आहेत. एक कारण आहे म्हणजे एक्स्पेक्टेशन. आता एक्स्पेक्टेशन पण 2 प्रकारचे असतात. एक असतं सेल्फ एक्स्पेक्टेशन आणि दुसरं असतं एक्स्पेक्टेशन फ्रॉम अदर्स. सेल्फ एक्स्पेक्टेशन म्हणजे काय, की आपल्या स्वतःबद्दल इतक्या अवास्तव अपेक्षा असणं, की आपण ते करू शकणार आणि ते जर वेळेवर झालं नाही किंवा वय वाढत गेलं आणि त्या गोष्टी जर झाल्या नाहीत, तर आपण नैराश्यात किंवा अँक्झायटीत जातो. ते जे दुःख आहे, ते जी खिन्नता आहे आपल्याला, ते हळू नैराश्यात आपल्याला नेते. आणि दुसरं म्हणजे सेल्फ एक्स्पेक्टेशन फ्रॉम अदर्स. म्हणजे आपण दुसऱ्यांकडून अशा अवास्तव अपेक्षा करतो आणि त्यांनी त्या जर पूर्ण केल्या नाहीत किंवा त्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर आपल्याला नैराश्य किंवा अँक्झायटी येते. महिलांमध्ये आजकाल प्रकार जो आहे फार जास्त घडलेला दिसतो. दुसरं कारण आहे तो म्हणजे थायरॉईड. थायरॉईड जर तुम्हाला हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम असेल आणि त्याच्यामुळे तुमचं वजन फार जास्त वाढलं असेल किंवा वजन एकदम कमी झालं असेल, तरी आपल्याला नैराश्य किंवा अँक्झायटी येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आपल्याला थायरॉईडवर विशेष लक्ष द्यायचं आहे. ज्यांना ऑलरेडी थायरॉईडचा त्रास आहे, त्यांनी खास करून विशेष लक्ष द्यायचं आहे. तिसरं कारण म्हणजे बैठं काम. बरेचसे व्यक्ती जे आहेत ते बैठं काम करतात. 8-9 तास, 10 तास एकाच ठिकाणी बसतात. टार्गेट फार जास्त असतं. टार्गेट तेवढ्या वेळेत करायचं असतं. पण ते जर नाही झालं किंवा किंवा ते कंप्लीट नाही जर झालं, तर आपल्याला नैराश्य येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे या 3 गोष्टीवर विशेष लक्ष द्यायचं आहे आपल्याला. एक तर एक्स्पेक्टेशन, सेल्फ आणि अदर. दुसरं म्हणजे थायरॉईड, त्यापासून वाढणारी ओबेसिटी किंवा वजन आणि तिसरं म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठं काम. बैठं काम आपल्याला अव्हॉइड करायचं आहे. आता याच्यावर उपाय काय? उपाय म्हणजे आपल्या मेंदूला किंवा आपल्या शरीरात जर नॅचरल शुगर जर गेली, नैसर्गिक शुगर जर गेली, तर आपल्याला अँक्झायटी आणि डिप्रेशन किंवा डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन जे आहेत ते बॅलन्स होत जातात आणि अँक्झायटी कमी होत जाते. तर नॅचरल शुगरसाठी आपल्याला मध हे सर्वात उत्तम आहे. ज्याला आपण हनी म्हणतो किंवा शहद म्हणतो. तर रोज सकाळी उठून जर तुम्ही मध जर खाल्लं, तर अ, आपल्याला जो अँक्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास कमी होतो. त्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइज. जितक्या आपल्या मसल्सला आपण ताण देऊ, तितका आपल्या मेंदूला आपला ताण बसतो आणि मेंदू आपला सेरोटोनिन आणि डोपामाइन हार्मोनचं सिक्रेशन करतो. तुम्ही योग करताना बघितलंच असेल, की योग झाल्यानंतर तुम्हाला एक उत्साह येतो. त्याचं कारणच ते आहे, की जर मसलला स्ट्रेस जर पडला, तर आपल्याला अँक्झायटी आपली हळू कमी होते. आळस आपला कमी-कमी होत जातो. आणि तिसरा उपाय आहे तो म्हणजे मेडिटेशन. आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन इज वन ऑफ द सेल्फ कम्युनिकेशन.
आपल्या स्वतःशी संवाद साधणं हे फार महत्वाचं आहे आजकालच्या जीवनात. कारण की आपले दिवस असेच निघून जातात आणि आपण आपल्यालाच विसरून जातो. त्याच्यामुळे आपल्या स्वसंवाद असणं, सेल्फ कम्युनिकेशन असणं फार आवश्यक आहे. सेल्फ कम्युनिकेशन असल्यामुळे आपल्याला आपला रोजचा जो जर्नी आहे किंवा रोजचा जो दिवस आहे त्याची आपण प्लॅनिंग करू शकतो आपल्या मनात. आणि त्याच्यामुळे येणारा जो स्ट्रेस आहे किंवा येणारा जो ताण आहे तो ऑटोमॅटिकली कमी होतो. त्यामुळे सेल्फ कम्युनिकेशन करा, मेडिटेशन करा. 5 ते 10 मिनिटं रोज सकाळी उठून अ, डोळे लावून थोडंसं ध्यान करायचं आहे. पहिल्यांदा डेफिनेटली निगेटिव्ह थॉट्स येतील, पण हळू तुमचं मन जे आहे ते प्रशिक्षित होईल आणि आपल्याला सगळ्या ज्या दिवसाच्या ज्या आहेत किंवा वर्षाच्या ज्या प्लॅनिंग आहेत त्या आपल्या डोक्यात व्यवस्थित होतील. म्हणजे प्री प्लॅन आपण ज्याला म्हणतो, तो आपल्या डोक्यात तयार होईल. त्यामुळे आपल्याला अँक्झायटी आपली कमी होत जाते. चौथा उपाय आहे तो म्हणजे प्राणायाम. जर आपण रोज भस्त्रिका प्राणायाम जर केला, तर आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त होतो आणि हळूहळू आपल्याला अँक्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास कमी होतो. त्याच्यामुळे भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दोन्ही हातांच्या अशा मूठ बांधायचे आहेत आणि श्वास भरत तुम्हाला दीर्घ श्वसन करायचं आहे. याच्यामुळे आपल्याला लंग्समध्ये आपल्याला पूर्ण ऑक्सिजन भरला जातो, तो मेंदूला पोहोचतो आणि आपल्याला उत्साह येतो आणि आपल्या जे हार्मोन्स गडबड जर झाले आहेत, तर ते बरोबर होत जातात. त्यामुळे हा न कळणारा आजार आपल्याला दूर करायचा आहे. बरेच लोकांना अँक्झायटी आहे किंवा अँक्झायटी हा आजार आहे हेच कळत नाही. त्याच्यासाठी खूप वेळ निघून जातो. बरेचसे तुम्हाला दवाखान्यातून किंवा हॉस्पिटलमधून फक्त झोपीच्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या जातात. त्यामुळे अजून आपण वर्स्ट कंडिशनमध्ये जातो. त्यामुळे हे नॅचरल उपाय आपल्याला करायचे आहेत. एक्स्पेक्टेशन अव्हॉइड करायचं आहे. हनी घ्यायचं आहे. त्यानंतर योग तुम्हाला करायचा आहे आणि आपण कम्युनिकेशनमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे, की जर लहान मुलांना जर अँक्झायटी किंवा टीनएजर्स मुलांना अँक्झायटी किंवा नैराश्याचा त्रास असेल, तर फॅमिली मेंबर्सनी ते पटकन ओळखून त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करणं फार आवश्यक आहे. कारण की फॅमिली मेंबरचं कम्युनिकेशन हे फक्त आजकाल मुलांबद्दल अभ्यास केला का किंवा हे करू नको, ते करू नको याच संबंधित असतो. पण मुलं काय करतात, मुलं त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत किंवा एखादी गोष्ट अशी असते मुलांना, की ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक भीती असते किंवा दबलेली असते आणि त्याच्यामुळे मुलं जे आहेत ते एकांतात सतत त्याचा विचार करतात आणि त्याच्यामुळे ही मुलं जे आहेत ते नैराश्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांसोबत घरच्यांचं कम्युनिकेशन असणं फक्त अभ्यासापुरतं नाहीच, तर सर्व अवांतर विषय, पर्सनल विषय, सगळ्या विषयांच्याबद्दल चर्चा असणं हे फार आवश्यक आहे आणि हे आजकाल आवश्यकच आहे. कारण की मुलं फक्त मोबाईलमध्ये बुडलेले असतात. ते कोणाशीही संवाद साधत नाही आजकाल. फक्त मोबाईलमधून जो इन्फॉर्मेशन भेटत असते त्यांना त्याच्यातच ते गुंतलेले आहेत. रील्स बघण्यात गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच गोष्टी सतत त्यांच्या डोक्यात हे चालत असतात. त्याच्यामुळे घरच्यांना माझी कडकडीची विनंती आहे, की टीनएजर्स मुलांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा.